एसटी बस जागतिक बँकेच्या मदतीने राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम विकास प्रकल्पांतर्गत आधुनिक शेतीचे प्रयोग करण्यात येत आहेत। चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव, चोपडा, यावल, रावेर अशा तालुक्यातून हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला जातोय। भारतात मागील 4 दशकांपासून अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक साधन सामुग्रीचा अतिवापर करण्यात येतोय। आंतरपीक तसंच पिकांच्या फेरपालटाऐवजी वर्षानुवर्ष एकच पीक घेणं यामुळे शेतजमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होताना दिसते आणि याच कारणामुळे हमखास उत्पादन देणारी शेती पद्धत विस्कळीत झाली आहे। हीच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी एकच पीक पद्धत न ठेवता नवनवीन पिकांची लागवड करावी या उद्देशानं जागतिक बँकेच्या मदतीनं महाराष्ट्र स्पर्धाक्षम विकास प्रकल्पांतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या 10 तालुक्यांमध्ये आधुनिक शेतीचे नाविन्यपूर्ण प्रयोग राबवण्यात येत आहेत। त्यात पीक प्रात्यक्षिक म्हणून मधुमका, बेबीकॉर्न, बटाटा, भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे। आम्ही प्रथमच भुईमुगाची लागवड केलेली आहे मल्चिंगवर। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून MSP मधून आम्हाला हे भुईमुगाची बियाणं आणि मल्चिंग मिळालेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट आम्हाला मिळालेला आहे आणि चांगलं उत्पादन मिळेल अशी आम्ही अपेक्षा राखतोय। खताची आणि पाण्याची बचत त्यातून होणार आहे आणि आम्हाला एकरी 20 क्विंटल उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे। जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्यानं प्रथमच बेड पद्धतीनं मल्चिंगवर भुईमुगाची लागवड करण्यात आली असून परसातील कोंबडी पालनासाठी शेतकरी गटांना तसंच महिला गटांना शेती व्यवसायाबरोबरच कुक्कुटपालन आणि मधुमक्षिका पालनासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुढे जाऊन या गटांच्या आम्ही कंपन्या फॉर्म करणार आहोत। FCO अंतर्गत जर आपण कंपनी फॉर्म केली तर त्यामध्ये अजून जास्त फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल आणि आम्ही अशा कंपन्यांना आम्ही काही ना काही कृषीवर आधारित उद्योग आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतः मार्केटिंग करतील आणि 2 पैसे त्यांना निश्चित चांगला फायदा राहील असा आमचा उपक्रम आहे। चाळीसगाव तसंच चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीनं बटाटा लागवडीचं प्रशिक्षण देण्यात येत असून गट पद्धतीनं इथल्या शेतकऱ्यांनी बटाट्याचं भरघोस उत्पादन घेतलंय। महाराष्ट्र शासनाच्या आत्मा प्रकल्पाअंतर्गत ही योजना राबवण्यात आली असून एकच पीक पद्धत न घेता गट पद्धतीनं वेगवेगळी पिकं घेऊन आणि जोड व्यवसाय उभारून जळगाव जिल्ह्यातला शेतकरी वर्ग आता नवनवीन पिकांची कास धरून शेती व्यवसायात प्रगती करतो आहे। माजी मुख्यमंत्री